कोण आहे बिल्डिंग मध्ये आहे बिल्डिंग मध्ये बिल्डिंग रोडला येणार आहे बिल्डिंगला हॅलो चला आपण मॅचकडे बोलतोय. काळेश्वरी 11 आणि सनस्रोट लाईन चिकणी मसाले या दोन संघाच्या दरम्यान टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा निर्णय सनस्रोट लाईन चिकणी मसाले यांनी घेतलेला आहे. मॅचला होती सुरुवात. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला बॉल जिल्ह्यावरती होतोय. पहिलाच बॉल द राईट खेळा येते क्षेत्ररक्षक सुरसाड इलाखा. या इलाख्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पहिल्याच बॉल वरती भेदकता दाखवली आहे. पहिल्याच बॉल वरती मिड ऑफला क्लिअर केलाय. बॉल सीमा पार चौकार. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती आणि हरेश आणि कोण आहे बॅटर कोण आहे हरेश आणि चला 12वा खेळाडू येऊन द्या ना प्लीज. टीम काळेश्वरी 11 टीमचा खेळाडू एक येऊन द्या. काळेश्वरी टीमचा खेळाडू याचा हा बॉल लाऊड फील केली आहे तर तो इथून पुढे सिंगल आली या बॉल वरती. सिंगल पाहता सिंगल आली या बॉल वरती. पहिला बॉल चौकार आला ओम सनस बॅटिंग साठी. चांगली बॅटिंग करावी लागते. चांगली बॉलिंग आता मी म्हणेन यावेळेस लो फुल टॉस बॉल बराच वेळ बॉलमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाला पॅटर्नचा. 2 धावा इथे सहज काढल्यात हरीश आणि ओम. जर आपला 12वा खेळाडू आला नाही तर आम्ही पेनल्टी देणार आहोत. जर आता एक बॉल पडण्याच्या अगोदर जर 12वा खेळाडू आपला आला नाही तर पेनल्टी दिली जाईल. हरीश आणि ओम आणि सध्या योगेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बाबा आतापर्यंत पाहू शकाल तुम्ही चांगली बॅटिंग होती. मात्र पुन्हा एकदा सजवला पुन्हा एकदा कॅच. यावेळेस कॅच पकडली बॅटिंग इथे कॉल होईल. ओम ओम सनस 5 झाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रकाश दाखवले होते. चला 4 मॅचेस राहिल्यात आणि आपल्याला स्पर्धा आजच्या दिवसामध्ये कम्प्लीट करायचं. बरोबर 4:30 झालेले 4:35 झाले टोटल झालं. तर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 7 धावा झाल्यात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शरीर प्रकाश बॅटिंग साठी पहिलं षटक मार्ग असता योगेश आपण बघतोय. पहिल्या बॉल चौकार त्याच्यानंतर कमालीचं मी म्हणे कमबॅक केलं गोलंदाज योगेशने. आतापर्यंत 4 बॉलच्या बॅटिंग 7 धावा बॉलर तयार होत आहेत. पहिल्या बॅटरचा एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला. काही मॅचेस बाकी आहेत. आता जबरदस्त स्पर्धा पाहतो आपण. रेनावलो प्रीमियर लीग 2025 प्रभाग क्रमांक 1 नवी मुंबई घनसोलीपुडी प्लस मैदानामध्ये सिंगल आली. टोटल झाले ते आतापर्यंत 8 धावा. ओहो ब्लॉकांचा बॉल कोलबॅट टाकलाय ऑफ साईडला. डन फिल्डर आहे आणि एकच धाव तिथे मिळते. सिंगल 1 ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संघाची धाव संख्या सध्या पोहोचली आहे. काळेश्वरी 11 टीम 1 विकेटचं नुकसान 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 9 धावा 1 5 खर तर पाडर ओम सध्या हरीश आणि प्रकाश बॅटिंग साठी आहेत. शेवटच्या बॉल वरती 1 हरीशच्या पाठमध्ये आले. अनेक अभिजित बॉलिंग ट्रॅक वरती समोर पाटर प्रकाश. हरीशने खरं तर 2 बॉल केले. हरीशच्या पाठमधनं 4 चौकार आला. बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित. पहिलाच बॉल ऑस्टमच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. अतिरिक्त धाबेनं डॅमेज बॉल न सुरुवात होत असताना टोटल झाल्या त्या 10.
कारण स्कोर कार्ड वरती सध्या इथे बॅकवर्ड लावून पंच केलाय प्रकाशने. लॉंग सिंगलच्या शोधामध्ये पहिला बॉल वाहीत टाकला होता अभिजितने. त्याच्यानंतर एक सिंगल येते आणि लेटकन फटका पाहायला मिळतोय. गती नाहीये गोलंदाजाकडे आणि त्याचा फायदा खरं तर पाटणला आता घ्यावा लागेल. ओहो, डोक्यावरती हात ठेवले गोलंदाज अभिजितने. कदाचित हा बॉल मिस झाला असता पाटर तर कदाचित यष्ट्यांचा भेद घेतला असता. जर त्याला क्रिकेटच्या पटलावरती महत्व नाहीये माहिती आहे तर तो एक सिंगल आणि टोटल 11 रन्स स्कोर वरती चांगली तंत्रशुद्ध गोलंदाजी. ओहो, शफल झाले होते पाटर, फ्रंट फुटला आले. त्याच्यानंतर चांगला टप्पा हाताळण्याचा प्रयत्न राहिला अभिजीतचा. अलाइटॉट बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे बघा. पूर्ण हात फिरवला जातोय. आणखी पुढे डाऊन द कंपाऊंड टॉसिंग डाऊन द विकेट. सिंगल येते. आता गजर होतोय, आरडाओरडा होतोय. सिंगल आले या पाऊल वरती आणि टोटल 13 धावा झाल्यात. स्ट्राईक यावेळेस मोठा विकेट केलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ना लोणावळा, ना खंडाला, ना नाशिक, ना शिर्डी, ना सोलापूर, ना कोल्हापूर. ओनली बाय सातारा. चरण वाडा शॉट. कमालीची बॅटिंग यावेळेस बॉलच्या टप्प्यामध्ये रटार मध्ये. आता गोलंदाजीचं संतुलन जे बिघडलंय, डावपे साखले ते आता उद्ध्वस्त लावले. कधून बॅट +1 2 धावा टोटल झाले. तर एकूण 21 बॅटिंग करत असताना हरीशची पाठ या मॅच मध्ये बोलले. पुढे आला फुटवरचा चांगला वापर क्लिअर करत असताना सिंगल या बॉल वरती. सिंगल के अलावा कुछ नहीं. सिंगल आली. ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम काळेश्वरी 11 हा संघ सध्या पोहोचलाय 22च्या घरामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. या षटकामध्ये धावा आल्यात. या दुसऱ्या षटकामध्ये थर्ड ओव्हर साठी तुषार बॉलिंग ट्रॅक वरती. मागील मॅच मध्ये तुषारने चांगली गोलंदाजी केली आहे परंतु समोर त्या ताकदीचा पॅटर हरीशला पाहताय. 22 धावा झाल्यात. बॉलर तयार. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय परंतु तिथे मात्र एक धाव आहे. बघा जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी बॉल जातोय त्या ठिकाणी बॉल चला बॉल द्यायचा आहे. जुना बॉल द्या. चला बॉल द्यायचा आहे. जुना बॉल आहे कुणाकडे? नवीन आहे कारण का बॉल भरपूर गेलेले आहेत बॉल. कारण का जेवढे खाडीमध्ये बॉल जात आहेत ना तेवढे मिळत नाहीयेत. त्याच्यामुळं प्रत्येकाने कोऑपरेट करायचं आहे. ज्यांच्या मॅचेस संपल्या त्याने तिकडे जा ना. तिथे बॉल तरी भेटतील, बॉल मिळतील आपल्याला. जा ना तिथे, बाउंड्रीच्या बाहेर जा ना प्लीज. प्रत्येक संघ मालक, प्रत्येक कॅप्टन सांगा आपल्या खेळाडूंना. चला एक सिंगल टोटल झाले ते आतापर्यंत 23 धावा चालत. पहिल्या बॉल वरती सिंगल येते. तुषारला पाहताय. हा बॉल वरती मोठा बिग हिट केलाय. हवाई मार्गाने बॉल हवाई सफर. मिळतील क्या 6 ठोकलाय. अप्परकट दुप्पर षटकार. चांगला फटका. आणखीन एक बॉल गेला बघा. त्याच ठिकाणी बॉल गेला. तुषार वरती आता आक्रमण चढवलंय आणि खर तर आता
या नावाची हरीश या नावाची आता दखल घेतल्या. हरीशच्या बाच मध्ये फाईट करतोय. हरीशच्या बाचला अगदी अप्याच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय. जे संघ बाहेर गेलेले आहेत, जे संघ पराभूत झालेत, बघा आता जास्त ऊन देखील नाहीये. आपण प्लीज त्या लेग साईडला उभं राहायचं जाऊन. बॉल द्या जरा, बॉल द्या. पहिले 9 दुसऱ्याला 13. बॉल ऑन साईडला टर्न, लॉग ऑन, सिंगल दुसऱ्यासाठी कन्व्हर्ट केले. 2 धाबा सहज पूर्ण करत असताना आतापर्यंत धाबा लागल्यात त्या 31 धाबा झाल्यात. कोर्टवरती चांगली पॅटिंग झाली आहे. खरे तर पाटर हरीची पाठ तडपली. आणखी घेते मोठा 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 फटका. क्षेत्ररक्षक तायनात. ओ माय गॉड, हे प्रभु, हे जगन्नाथम, हे हरिनंदनम, ये क्या हुआ? त्याच कुणाचा ट्रॅप झाला? हरीश याचा काय ट्रॅप झाला? तो या मॅच मध्ये फाईट करतोय, तो सिरकत करतोय. एक रन शॉट, फटका व्हेरी हॉट. कॅश ट्रॅप झाला. आता ह्या कॅश ट्रॅप होत असताना आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा, परंतु व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. बॉल थोडासा समोर आलाय टू डॉट बॉल. त्यावरती हात ठेवला पॅटर हरीशने. काय झालं, माझ्याकडून चूक झाली थोडीशी. चांगली बॉलिंग. ओहो, आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल. टोटल झाला आतापर्यंत धावांची गती वाढवायची आहे प्रयत्न सातत्यपूर्वक केलाय, परंतु हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त रन्स पुन्हा टाकावा लागेल. यावेळी देखील शॉट ऑन जॅक. ऑन फील्ड बॉल निघून जातोय. श्री मारेच्या पार. हे पण कॉलेजचा दर्जात्मक हँडसम स्ट्रोक. बूम बूम का बॅगेट. इट इज अ 6. हरीशच्या पाठमध्ये आलाय. आणखीन एक मोठा धमाका. बिग षटकार. 39 धाबा झालेत. या हरीशचा तुम्ही कॅच सोडला आणि आता हरीश बरसलाय. आता हरीश त्याचं तो काम करतोय. आता षटकारांची देही बोली त्याच्या बॅट मधनं येत आहे. धाबा टोटल 39. समीर बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक. सेकंडला प्रकाशच्या पाठमध्ये आतापर्यंत 4 धाबा आहेत. ओहो, राईस डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पॅटर आउट झाला असता. समीर आले गोलंदाजीसाठी. 40 धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर इम्प्रेस केलं. इम्प्रेसिंग बॅटिंग हरीशने केली आहे. वाचवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, परंतु डिबेश टाकावर मध्ये बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आणखीन एक येते आलेला हरीशच्या पॅट मधनं सुंदर ड्राईव्हचा चौकार. फॉलो केला यार, फॉलो केला बॉलला. बॉल थोडासा स्टोनच्या बाहेर. त्याच्यानंतर बॉलला खरं तर उंची दिली आणि खूप सुंदर स्ट्रोक हरीशच्या पॅट मधनं आला चौकार. 44 रन्स.
लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग हरीश आणखीन एक इथे आणखीन एक बॉल हवेमध्ये. हा फटका चुकीचा खेळलाय. बॉल बराचसा बाहेर होता. कदाचित हा बॉल वाईट देखील गेला असता परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये उंची जास्त होती लांबी कमी पडली आणि हरीश हा होतोय पाटगावच्या दिशेला. चूक केली आहे हरीशने. सागर आलेत आणि आता मोकळा श्वास सोडला असेल कारण नवीन बॅटर आता वर्जनाच्या आतमध्ये एंटर झाला. सागर आणि समीरने मोकळा श्वास सोडला असेल. फिल्डिंग करणारी टीम सध्या सनस रोड लाईन चिकणी मसाला या टीम देखील मोकळा श्वास सोडला असेल कारण का हरीश 5 झाला. एक हार्ड हिटर पॅटर्न तयार होता. ओहो याही देखील बॅटरने तेच केलं. बॅट घातली. अरे देवा कॅच घ्यायची होती. सेकंड अटेम्प्ट मध्ये भाईने पहिली टोपी पकडली. टोपी पकडली गेली पण टोपीवरती गेला. सेकंड अटेम्प्ट मध्ये की संधी निर्माण झाली होती तर त्या बॉलकडे लक्ष दिलं नाही. पहिली टोपी काढली. आणखीन किती बॅकफुटला तो क्षेत्ररक्षक. अरे देवा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय मैदानामध्ये. या 2 कॅचेस याच खेळाडूला आता खरं तर बॉलनी निवडलंय आणि अजून एक कॅच सोडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ओहो इथे पकडलाय झेल. आता मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. ओव्हरची होती समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना काळेश्वरी 11 टीम सध्या पोहोचते. सदैव रोड लाईन चिकणी मसाला यांच्या विरुद्ध खेळत असताना 47 धावांचा बोल आहे. 48 धावांचं टार्गेट असणारा टीम सनस रोड लाईन्स चिकणी मसाला या टीमला. चला नेक्स्ट मॅच. कोणाची नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅच. चला अभिप्रेम 11 बॉल त्या नवीन बॉल द्या. चला फिल्डिंग लगेच लावून घेता. अभिप्रेम चला शरद कोंढाळकर आपण इकडे यायचं. शरद कोंढाळकर शरद कोंढाळकर आपण या इकडे दादा. त्याच्यानंतर इकडे 11वे ना म्हणजे 12वी. हा अभिप्रेम आणि एंटी दिलेवर. नाही थांब झालं त्याला. अभिप्रेम आणि एंटी दिलेवर. याच्यात एंटी जिंकला का. अभिप्रेम आणि एंटी कोण बोलला. हा ठीक आहे. जिंकलेली इथं खाली. अभिप्रेम जिंकलेली खाली. एंटी जिंकलाय ना आता इथं. यांच्यातल्या आता इकडं यांच्यातलं जिंकलेला इथं खाली येईल. ही आता मॅच चालू आहे ना. हो आता ही मॅच चालू आहे. 10 ही लागेल 11 गुरुदत्त आणि 12 नाही ही सनस रोड लाईनची चालू आहे ना. आता यातला जिंकल तो येतं खाली. चला अभिप्रेम आणि एनडी 11 टीम. अभिप्रेम आणि एनडी 11 टीम या पण दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण टॉस करीता. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्यायची. जास्त वेळ घेऊ नका दादा. 5 वाजलेत बघा. 5 वाजलेले आहेत आणि जेवण राहिलं आहे. जेवण राहिलेलं आहे. जर कोणाला जर जेवायचं असेल तर आपण प्लीज जेवण करून घ्यावं. चला नेक्स्ट मॅच. अभिप्रेम 11 आणि एनडी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करत यावं. योगेश रोहित 48 धावा समावेशात. अभिप्रेम 11 एनडी 11 या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे. चला टॉस करून घेत आहोत आपण. RPL सीझन नंबर 1 जबरदस्त स्पर्धा
आणि दादा सनस यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस या मॅचचा. अभि बॉलिंग ट्रॅक वरती 48 धावा बनवायच्या. योगेश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. पहिलाच पाव वरती बेधडकता दाखवली आहे, परंतु मिळेल ती एक सिंगल. पहिला बॉल सिंगल डिक्लेअर. येस, पहिल्या बॉल वरती डिक्लेअर. 24 बॉलचा 4 षटकांचा मॅच. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धावा हव्यात. तयार अभि चांगला बॉल आणि फलंदाज होईल पाठची कडा लागली आहे. भाग्याचा सहारा. एष्टी रक्षकाची कमाल झाली मैदानामध्ये. धमाल. बॅक टू द पॉलन. पाडगाव योगेश. नवीन बॅटर. एक विकेटचं पतन. योगेश 5 झाला. रोहित राहुल आता स्ट्राईक इनला. पहिले यश मिळते अभिला. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती विकेट. नेक्स्ट बॉल साठी तयार झाला. विकेट करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला बॉल टर्न केला. इकडे सिंगल मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडेसे इकडे तिकडे पडले, परंतु उठले. पडा तुम्ही जरूर पडा, मैदानामध्ये पडा, परंतु पुन्हा एकदा उठा आणि लढायला शिका. खरं तर पडतो आपण, पडल्यानंतर उठायला शिकतो. उठावंच लागतं आणि त्याच्यातून लढावं लागतं. क्षेत्ररक्षकाचा आपण तालमेल पाहिले. पडला, त्या बॉल कलेक्ट केलाय आणि तोपर्यंत धावा आल्या त्या बॉल वरती. त्या 2 धावा. अभि तयार. अभि बॅकफुट येऊन पंच केलाय. व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. व्हाट अ फिल्डिंग. व्हाट अ बेस्ट. बॅटर ऑन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. P1चं षटक. P1च्या षटकामध्ये अभिची फुलातून गोलंदाजी राहिल्या आणि विकेट इथे पडला गेला. बॅटर राहुल देखील सस्त्यामध्ये 5 झाला. हा झोमॅटोचा माल आहे यार. 100 रुपयाची बिर्याणी फक्त 25 रुपयाला. त्याच्या पाठमधनं फक्त 2 धावा आल्यात आणि एकंदरीत टीमच्या टोटल झाल्यात त्या 3. कॅमेरामॅन दादा पाणी घे. तो परत वारे घे. पाठी मागे बघ. पाठी पाणी देतोय बघ. गणेश पाडेसाठी गेलेत. टोटल झाल्यात त्या 3. पहिल्या षटक मार्ग असता पाडीसाठी गणेश. बिग हिट केलाय. गॅप मध्ये बॉल ढकलला गेलाय. बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार. गणेशच्या पाठमधनं आल्या पावली संदेश दिलाय. गणेश आया. गणेश छा गया. त्याच्या पाठ षटकारासाठी कॅश झालाय. त्यासाठी जय कोंडाकर साठी कॅश जो त्यांनी घेतला होता त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय दादा सनस यांच्या माध्यमातून आलाय. जय कोंडाळकर जेव्हा बॅच संपेल तेव्हा आपण आपला हा कॅश प्राइज घेऊन जायचा आहे. टोटल झाले त्या षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा झाल्या त्या सध्या 2 विकेटचं पतन. 8 धावा. योगेश आणि गणेश. योगेश 5 झालाय. राहुल 5 झालाय. रोहित मैदानामध्ये. गणेश आता 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्याने बनवलात. त्यांनी सध्या खेळ चांगला केलाय आणि 8 धावांवरती सध्या या टीमला पोहोचवलंय. षटकाची होती झाली आहे समाप्ती आणि दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज झालाय. खरं तर या धावांना रोखण्यासाठी रोखायच्या क्वालिफाय व्हायचं आहे. तर या मॅच मध्ये दोन्ही टीमला इथे
चांगली फाईट करायची आहे. एक संघ पराभूत होणार आहे आणि एक संघ इथे विजय होणार आहे. कोणतरी पराभूत होतो ना त्यावेळेसच कोणतरी विजयी होतो आणि या मॅच मध्ये कोणत्या टीमचा विजय होणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज सागर हे खरं तर आता अस्त बाहेर काढल्या. या सागर होत आहेत चांगलं पाडिंग बॅकफुटला पंच केला, बॉल हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. तोपर्यंत इथे धाबा आल्या त्या सहज मात्र दोन धाब्याचं योगदान. सर आपण टॉस केला. चला अभिप्रेम 11 आणि एनडी 11 दोन्ही टीमचे टॉस झाला. जेव्हा हा मॅच संपेल ना तेव्हा आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचा. 48 धाबा जमवायच्या. तिथे मोठा फटका जवलाय आणि आणखी एक रनिंग ऑन कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डॅम, कॅच ऑफ द टूर्नामेंट बडगाम. साहिल 250 रुपये टाटा सनस. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम ओनली कैश भी. क्या है बात. चाल घरी आज खर तर गावाचा सन्मान होतोय, गावाचा अभिमान. रेणावले प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 आपल्या बेटीला रखरखत्या उन्हामध्ये आज काही खेळाडू गावावरून आले त्या स्पर्धेसाठी. काय येऊ नये कारण गावची स्पर्धा आहे, काही ग्रामस्थ गावले आहेत. आमच्या मुलांची स्पर्धा आहे आणि आमच्या मुलांची स्पर्धा यशस्वी करायची आहे. तर गंभीरपणे पाठी मागे उभे राहिलेली ही खरं तर ही ग्रामस्थ ही जनता. बॉलवरती विकेट आली आहे, चांगली गोलंदाजी होत आहे सध्या. आणि किती मोठा धमाका बॅट मधून आवाज झालाय. टक फटका आहे टकाटक सड़क के ऊपर कड़क बेधड़क चलन. वाडा शॉट हाफ ट्रॅकर मनगडाचा वापर टायमिंग प्रॉपर. हवाई मेल आणि हवाई सफर. 16 झाल्यात. आता गोलंदाजावरती टप्पाव टाकण्याचा फटक्याला चेक केलाय, दिशा दिली, पाचचा चेहरा पण थोडक्यात केलाय. एकतर सिंगल आली आहे, थोडीशी गफलत, त्याच्यानंतर एक सिंगल येते. 17 धावा झाल्या आतापर्यंत. विलास मागेल देखील मॅच मध्ये याच विलासने जबरदस्त बॅटिंग केली. तोच विलास मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. टोटल झाले आतापर्यंत 17 बॉलर तयार. ओहो आणखी एक बॅटर इथे कॉल होईल. 7 द्यायचे ती विलासला, 7 सोडून चाललाय. आता रोहित देखील डगआउटला. एका धावेवरती तो पास झालाय. 3 विकेटचं नुकसान. टोटल झाला 17 नंतर आला खतरा. फिल्डिंग करणारी टीम करते जास्तीत जास्त नकरा. बडगाव वाड बॉलिंग वड स्पिल. सकाळपासून अगदी 10:30 पहिला बॉल पडला. 10 वाजता आपण 9:45 उद्घाटन सोहळा संपन्न झाला ग्रामस्थांच्या वतीने. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो. काही मॅचेस बाकी आहेत सर्कल फेरी मधल्या. स्पीडअप करायचं थोडा. टोटल झाले तर 17. दुसरं षटक सध्या पाहताय सागर. बेदकता दाखवली बॉलरने. पुढे येऊन माय गॉड फसवलंय, गंडवलंय, थांबवलंय. देखतो तर या मॅच मध्ये लावला गेलाय आणि आणखी किती डॉट बॉल येतोय. बघता 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 2 ओव्हर इथे समाप्त झालात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पारित करत असताना 17 31 ना 12 धाव आणि 31 धावेंची आवश्यकता. महत्वाचा इम्पॅक्ट प्लेअर जो रोल करायचा तो विलासला. नेक्स्ट मॅच अभिप्रेम 11 आणि एनडी 11 या 2 संघाच्या दरम्यान होणार आहे. बॉलर नेम सनी. साहिल
12 बॉल 31 धावांची आवश्यकता. महत्वाचा इम्पॅक्ट प्लेअर म्हटलं तर विलास हा त्याला रोल करायचा आहे इम्पॅक्ट प्लेअरचा, कारण त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी या टीमची आली आहे आणि आता त्याला त्याचा खांदा हा मजबूत करायचा आहे अगदी एखाद्या लोखंडासारखा, आणि तो लोखंडाचा खांदा कशा पद्धतीने बॅटिंग करेल. विलास बॅटिंग साठी 12 बॉल 31 धावांची आवश्यकता. टीमची टोटल 17. पदर तयार. पहिला बॉल लेस्टन सोडून बॉल बाहेर चाललाय. अतिरिक्त धाव 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 रन्स होऊ शकतात, कारण हवेचा वेग आहे तो गोलंदाजीच्या विरुद्ध आहे. फलंदाजाला ती पोषकता आहे, तशा पैकी बॅटिंग होईल का. पदर तयार. वळण दिला बॉलला, उचलला आणि बॉलला सीमारेषा पाठवल्या, परंतु मिळेल फक्त एक सिंगल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पाटरने, परंतु यावेळी इथे हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला विलासने. आणि विलास 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल 29 संपवायच्यात. मोठा फटका केलेला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये तो बॉल केलाय. बॉलर ओहो पायांचा बेट छाऊन ते लेग सिंगल खाव डिक्लेअर मध्ये सिंगल. सिंगल आली, सगळी बॉल होती आता. ओहो फसलाय बॉल चाललाय इथे सध्या तरी. एक तर कमिटीने सेकंडचा कॉल आलाय आणि बॅटर इथे कॉल होईल. आणखी धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम सनस रोड लाईन चिकनी मसाली या टीमला. पटकावून टोटल 5 झाला. बॉलर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल चाललाय खालीच राहिलाय. त्याच्यानंतर कदाचित या मॅचची हवा निघून गेले का हा देखील प्रश्न उपस्थित राहिला, कारण का धावा आल्या नाहीयेत या ओव्हर मध्ये. 2 षटकांमध्ये 17. त्याच्यानंतर साहिल या नावाची चर्चा राहिल्या, कारण या नावाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑफ अडवला बॉलला. जसा बॉल झाला एक सिंगल आली या बॉल वरती आणि बघता बघता ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती. एकूण एकंदर टीम 23. आता बॉल आहे 6 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. मॅच ऑन. वेळ वाया घालू नका म्हणा. पाणी बघू तुम्ही चिकणार आहोत असं लोक समीर आहे ना काय 23 झाला सांगा त्यांना 23 विचार 25 पाहिजे. हॅलो 23 6 बॉल 25. विलास मागील मॅच प्रतिम पाडी. बॉलर विष्णू 6 बॉल 25 धावा. ऑल स्ट्राइक विलास. होतील का होऊ शकतात, त्यासाठी मोठी फटके येणं महत्वाचं आहे. बॉलर तर विष्णू. पहिलाच बॉल विष्णूचा थोडासा सफल झाला होता. बॅटर ऑस्टमच्या बाहेर आलाय. पहिला बॉल टाकलाय चांगला. पहिला बॉल आलाय डॉट. चला पडद्याशी संवाद घालू नका. मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका.
पहिला बॉल टॉट आलाय. चांगली सुरुवात करू देत असताना विष्णू. आता 5 बॉल 25 धावांची आवश्यकता. वेळ घेऊ नका, वेळ देऊ नका, कारण का वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. 5 वाजून खरं तर 10 मिनिटं झालेली आहेत. 3 मॅच अजून बॅलन्स आहेत. बाणाची सन्मानाची निवाराची प्रतीक्षेची स्पर्धा. त्या स्पर्धेची खरं तर चर्चा आज दिवसभर रंगली गेली आहे. विष्णू पुन्हा एकदा तयार. 5 बॉल 25. पुन्हा एकदा अनंत कार्पेटने बॉल गुदगुला करत चाललाय. एकतर सिंगल येतोय. सेकंडचा कॉल आणि बघता बघता सेकंड देखील रस कदाचित हो कम्प्लीट देखील होते. आता 4 बॉल 23 ची आवश्यकता. मॅच ऑन. फिल्डिंग करणारा टीम साडी चांगली लीड करत असताना टीम काळेश्वरी 11 टीम सध्या लीड करते. 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. काळेश्वरी टीम साठी ही मॅच ऑन झाली आहे. जर मोठे फटके आले तर इथून पुढे देखील सनस रोड लाईन्स ही टीम फाईट करू शकते. आलेला आहे ते फायटर शॉट आणि एक डिक्लेअर. दादा अरे तिकडे जा ना, प्लेअर उभे राहणार ते बसलेत ना, जा ना तिथे. दादा जा, तिथे बसले पाहिजे, उभे राहा ना थोडस, कदाचित तुम्हाला कॅच देखील येऊ शकते. चला काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल टॉट, दुसरा बॉल 2, त्याच्यानंतर 1 आणि आता बॉट. चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये. हा देखील वाईट आहे. सरळ बॉल टाकायचे आहेत. या मॅचची संपूर्ण हवा निघून गेली आहे. बॅटर कॉल झाला. मॅचची संपूर्ण हवा निघून गेली. एखादा फुगा फुटला, हवा निघून जाते. एखादा टायर फुटल्यानंतर हवा निघून जाते ना, तशी या मॅचची हवा निघून गेले. नाही वाईट सर, वाईट बॉल आहे का? येस ओके. वाईट बॉलचा कॉल. टोटल झालं ते 28. 20 धावांची गरज. ओहो, दूरवरून केला फटका. डॉट बॉल आलाय. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉल मध्ये काही जादू होईल का? क्रिकेट आहे आणि तिचा खेळ आहे, कोणत्याही क्षणाला बदलू शकतो. हा बॉल चांगला भिरकावून दिला आणि हा बॉल जिंकले मॅच.